जुळे सोलापुरातील गणेश सोसायटीत मूलभूत सुविधांच्या अभावामुळे तमाम रहिवासी हैराण आणि परेशान झाले आहेत। पालिका हद्दीत समावेश झाल्यानंतर आजवर कोट्यावधीचा कर भरला, मात्र पालिकेने नागरी सुविधांसाठी दमडी देखील खर्च केली नाही। आजच्या घडीला पाणी नाही, रस्ता नाही, साधी दिवाबत्ती नाही। लोकप्रतिनिधींनी नादाल लावलं आणि पालिकेने धुडकावून लावलं। आता मात्र मतदानावर बहिष्कार घालण्याशिवाय पर्याय नाही, असा पवित्रा जुळे सोलापुरातील सर्वात मोठ्या गणेश सोसायटी परिसरातील नागरिकांनी घेतला आहे। आमच्या इकडं 1966 सालची ही सोसायटी आमच्या वडिलांनी किंवा आमच्या वडीलधाऱ्या माणसाने स्थापन केलेली। आम्ही दुसऱ्या पिढीचे आहोत। दुसऱ्या पिढीचे म्हणले तरी आमच्या सगळ्यांचं वय ॲव्हरेजली 70च्या पुढं आहे। पहिल्यांदा ग्रामपंचायत, नंतर म्हाडा, नंतर महानगरपालिका, असा हा प्रवास आहे। या प्रवासात आजच्या घटकेला महानगरपालिकेनं 1 रुपयाचंही काम आमच्याकडे झालं नाही। लाईटचे पोल आमचेच होते, आम्हीच बसून घेतले। सगळ्यांच्या घरात बोर आहे। बोरच्या पाण्यामुळे आमचं इतके दिवस भागत होतं, पण आता लोकसंख्या वाढली आहे, लोकांची वर्दळी वाढली, त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। आणि एवढ्या या मोठ्या सोसायटीत जवळजवळ 3500चा एक प्लॉट, असे 64 सभासदांची ही सोसायटी आहे। इथं आम्ही महानगरपालिकेच्या हिशोबाने 30 फूट पाहिजे, म्हणजे 30 फुटाचाच रस्ता ठेवलेला आहे। आम्ही कुठल्याही नियमाचं उल्लंघन केलं नाही। आमची प्रशासनाला आणि राजकीय लोकांना विनंती आहे, तुमचं पाणी रस्ता या 2 महिन्यामध्ये व्हावं। इथल्या रहिवाशांनी स्वखर्चानं उद्यान उभारलं, गणेश मंदिर उभारलं, वृक्ष लागवड देखील केली, मात्र नागरी सुविधांकडे नगरसेवकांनी दुर्लक्ष केलं। पाठपुरावा करताना आमदार सुभाष देशमुख यांच्यामार्फत 10 लाखाचा निधी मंजूर झाला, मात्र पालिकेने इथं कामच केली नाही। नुकतंच आमचं बांधकाम चालू आहे आणि विकास निधीच्या नावाखाली आम्ही प्रचंड टॅक्स ऑलरेडी भरलेला आहे नगरपालिकेला, पण त्या मानाने आमच्या सोसायटीमध्ये तशा सोयी सुविधा नाहीत आणि अक्षरशः आम्ही फक्त बेसिक सोयी सुविधा मागतो आहे, म्हणजे पाणी, रस्ता आणि आमचे ड्रेनेज। याच्यापेक्षा आमची दुसरी कुठली अपेक्षा नाही। पण एवढी जुनी सोसायटी असूनसुद्धा या सोसायटीकडे अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे आणि बहुतेक इथे आम्हाला थोडासा गृहीत धरण्याचा प्रकार सोसायटीमध्ये झालेला आहे, कारण आम्ही वेळच्या वेळी सगळ्या लोकांनी टॅक्स भरलेला आहे ऑलरेडी, तरीसुद्धा या सुविधा मिळत नसल्यामुळे थोडंसं खंत वाटते की आमच्याकडे प्रशासनाचं लक्ष अजिबात नाही आहे। गणेश सोसायटीला वाळीत टाकण्याचा हा राजकीय आणि प्रशासकीय डाव आहे का, असा संतप्त सवाल येथील रहिवासी करत आहे। पाठपुरावा केलेला आहे, पण त्याच्या काही हे म्हणजे कुठल्याच ह्याला ते टप्प्यात हे होतं, स्टेजला काहीतरी हे म्हणजे निधी आहे तर हे नाही, ते आहे तर हे नाही, असं करून ते ढकललं जातं पुढे। आमच्याकडे कोणी म्हणजे पाहायला तयार नाही, असा अर्थ झाला होता। आम्ही सगळे म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स सगळे आम्ही प्रॉपर सगळे भरतो, व्यवस्थित सगळे हे आहेत, तरी आमच्या तो डिमांड आमची पूर्ण होती। मेन रस्त्याचा प्रॉब्लेम फार मोठा आहे आणि पाण्याचा। आधी पहिले पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे। आमच्याकडे सगळे बोर आहेत, पण बोर सगळ्यांच्या आटत गेले आहेत, पाणी कोणाकडे येत नाही याच्यावर, सगळ्याकडे पाणी फार मोठा प्रश्न पाण्याचा आहे। गणेश सोसायटी एखाद्या ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात येते, शिवाय उदासीन लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्यासाठी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इरादा बोलून दाखवण्यात आला आहे। कॉर्पोरेशनकडं किंवा लोकप्रतिनिधीकडं आम्ही बऱ्याच वेळेला तोंडी लेखी सगळं केलं, पण कुठलाही काही उपयोग होत नाही। मग याच्या दृष्टीनं कॉर्पोरेशननं किंवा लोकप्रतिनिधींनी, म्हणजे पर्टिक्युलर कुठल्या माणसाला म्हणायचं नाही मला, पण त्यांनी लक्ष देऊन आमच्या सोसायटीचा विकास होईल पाहू। शेजारी पाजारच्या ज्या सोसायटी आहेत त्या सोसायटीमध्ये सगळ्या सुविधा आहेत, पाणी आहे, रोड आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी। असं असताना आमच्याकडे का नाही असं एक